रिटायरमेंटसाठी अनेक लोक एक सेकंड होम घेतात, एखादा फ्लॅट घेतात, तो रेंटवर देतात की रिटायरमेंट नंतर त्या भाड्यावर आपला उदरनिर्वाह होईल. हे करणं कितपत योग्य आहे, मला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, पेक्षा आकडे काय सांगतात ते खूप महत्त्वाचं आहे. सो आपण आकडेमोड करूयात, निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. इमॅजिन करा आपल्याकडे 1.5 CR आहेत, 1.5 कोटी रुपये आहेत. आपण एक फ्लॅट घेतला मुंबई पुण्याकडे कुठेतरी आणि तो भाड्याने दिला. हेतू त्यातनं मिळणारा कॅश फ्लो 3% रेंटल यील्ड आहे भारतामध्ये. सो कॅश फ्लो किती झाला, 37,500 रुपये महिना. आणि मी तो 10 वर्ष भाड्याने ठेवला तर माझं 45 लाख रुपयाचं फक्त भाड्यातनं अर्निंग होतं. 5% फ्लॅटच्या किमती सरासरी वाढतायत असं मी धरलं तर ह्या फ्लॅटची किंमत 1.5 कोटीची झाली असेल 2.45 crores बाय द एंड ऑफ 10 years. आणि 10व्या वर्षी मी हा सगळा कार्यक्रम बंद केला तर भाड्यापोटी आलेले पैसे आणि फ्लॅटची वाढलेली किंमत असा गोळाबेरीज केली तर माझ्या खिशात 2.9 crores येतील. आता याला पर्याय काय, तर जो मी नेहमी सांगतो म्युच्युअल फंड. यावेळेस आपण SWP करणार आहोत. हे 1.5 कोटी रुपये मी फ्लॅट घ्यायच्या ऐवजी SWP मध्ये टाकले तर मला 6% विड्रॉल घेता येतो. म्हणजे मला जेवढं भाडं फ्लॅट घेऊन मिळतं त्याच्या दुप्पट मी विड्रॉल घेऊ शकतो. दॅट इज 75,000 रुपीज पर मंथ. आता 10 वर्ष मी सेम कार्यक्रम केला तर त्यातनं मला किती मिळणार आहेत, आय विल गेट 90 lakhs ॲज अ कॅश फ्लो. आणि माझा पोर्टफोलिओ हा पुन्हा 6% वाढणार आहे, कारण रिटर्न 12% आहेत. 6% मी विड्रॉ करतोय, 6% मुद्दल वाढली तर त्याची किंमत होते 2.9 crores. म्हणजे 10व्या वर्षी मी म्युच्युअल फंडचा काशा गुंडाळला तर माझ्या खिशात येतात 3.6 crores. म्हणजे रिअल इस्टेटमध्ये पेक्षा मला 20% पेक्षा जास्त रिटर्न्स म्युच्युअल फंडमध्ये मिळाले. हाच कार्यक्रम जर मी 20 वर्ष केला तर माझं फायनल प्रॉफिट होतं 20 वर्षांनी रिअल इस्टेटमध्ये 3,98,00,000. आणि तेच इकडे जर मी आलो म्युच्युअल फंडमध्ये तर माझं फायनल प्रॉफिट होतं 4.8 crores. इथेही 20% जास्त आहे. पैसे तुमचे, तुम्ही विचार करायचा आहे. रिअल इस्टेटमध्ये काही ऍक्टिव्हिटीज आपल्याला कराव्या लागतात ज्या म्युच्युअल फंडमध्ये अजिबात कराव्या लागत नाही. उदाहरणार्थ फ्लॅट जर रेंटवर द्यायचा असेल तर भाडेकरू शोधावा लागतो. एजंटकडनं जर आपण भाडेकरू शोधला तर एजंटला कमिशन द्यावं लागतं. नंतर सोसायटीचा मेंटेनन्स द्यावा लागतो. नंतर त्या फ्लॅटचा अनेकदा रिपेअर वर्क येतं, अधूनमधून पेंटिंग येतं, भाडेकरू काही तोडमोड करतात. तो सगळा खर्च याच्यातनं आपल्याला वजा करावा लागणार आहे. शिवाय जर तुम्ही त्या फ्लॅटचा इन्शुरन्स काढला असेल तर ते इन्शुरन्सची कॉस्टिंग. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या 10, 15, 20 वर्षामध्ये जर आपल्याला काही इमर्जन्सी आली तर आपल्याला त्या फ्लॅटचा एक भाग विकता येत नाही. मला 5 लाखाची गरज आहे, मी त्यातला एक भाग विकला, बाल्कनी विकली, खिडकी विकली, असं काही करता येत नाही. अनेकदा रिअल इस्टेटमध्ये एंट्री घेणं खूप सोपं आहे, एक्झिट घेणं अत्यंत कठीण आहे. या आकडेवारीवरनं निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. मी वर्डिक्ट देणार नाहीये. तुमचं वर्डिक्ट काय आहे, तुमच्यावर जर अशी करण्याची वेळ आली तर तुम्ही काय कराल, रिअल इस्टेट की म्युच्युअल फंड? राईट इन दी कॉमेंट्स.